सेवा सदनच्या कामगिरीने मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा। सेवा सदनच्या टीमची उल्लेखनीय कामगिरी। ग्रीन कॉरिडॉर करून अवघ्या तासात अवयव पुण्यात पोहोचविले। माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या निस्वार्थी वृत्ती आणि देशसेवेला सलाम। पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेचेही मोलाचे योगदान। अल्पावधीतच आरोग्य पंढरी मिरज शहरात नावलौकिक प्राप्त केलेल्या सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करून मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे। सेवा सदनचे सर्वेसर्वा डॉक्टर रविकांत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तसेच ऑर्गन रिट्रायव्हल टीम, सह्याद्री हॉस्पिटल, नगर रोड, पुणेच्या निष्णात स्टाफने शुक्रवारी सकाळी ब्रेन डेड रुग्णांचे लिव्हर व त्वचा हे अवयव गरजू रुग्णाला जीवनदान देण्यासाठी अवघ्या 3.5 तासातच पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली। मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली असून त्याचा मान सेवा सदनला मिळाला आहे। म्हैसाळ तालुका मिरज येथील माजी लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले व त्यानंतरही आपली निस्वार्थी वृत्ती व देशसेवा दाखवून देऊन अवयवदान केल्याने गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळणार आहे। देशाच्या या लष्करी हिरोला सेवा सदनच्या सर्व स्टाफने सलाम केला। ग्रीन कॉरिडॉर करून अवयव अवघ्या 3.5 तासात पुण्यात पोहोचवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सांगली जिल्हा वाहतूक शाखा नियंत्रक मुकुंद कुलकर्णी, मिरज वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले। याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हैसाळ येथील निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे वय 70 यांनी भारतीय लष्करात प्रदीर्घ काळ उत्तम सेवा बजावली। निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता। माजी सैनिक संघटना म्हैसाळचे ते अध्यक्ष होते। त्यांना त्रास होऊ लागल्याने दिनांक 16 ऑगस्ट रोजी मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री डॉक्टर्सनी सदर रुग्ण ब्रेनडेड असल्याचे सांगितले। त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांशी सेवा सदनच्या डॉक्टर्सनी चर्चा केली। देशहित व सामाजिक कार्याचा वसा प्रथमपासूनच जपलेल्या कॅप्टन शिंदे यांनी आपले अवयव दान करण्यात यावेत अशी इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती। आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून त्यांच्या मुलांनी अवयव दान करण्यास तात्काळ संमती दिली व त्यानंतर सेवा सदनच्या टीमचे युद्ध पातळीवर काम सुरू झाले। स्वतः डॉक्टर रविकांत पाटील, डॉक्टर अमृता दाते, डॉक्टर दीपा पाटील, श्री योगेश पाटील, डॉक्टर मयुरेश दातार यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांची अवयवदान पूर्ण प्राप्ती करणारी टीम, सेवा सदनच्या ओटी स्टाफमधील पॉल चोको, शीतल मोहिते, अंतर माने, प्रथमेश पवार, विनायक ढोबळे, अनिकेत बसवर, महेश लोणकर, हर्षवर्धन सुतार, ज्योती पवार, सुनील ऐवळे यांनी रुग्णांचे लिव्हर व त्वचा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलकडे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पाठवण्याची तयारी सुरू केली। सेवा सदनच्या प्रशासकीय विभागातील सुनील जाधव, सौरभ पाटील, निखिल पेटकर, सदाशिव पाटील यांनी यासाठी बाहेरील लागणारी सर्व यंत्रणा तातडीने उभी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले। पोलीस प्रशासनाशी व सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने सर्व व्यवस्था करण्यात आल्या। यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची सुसज्ज व वैद्यकीय टीम असलेली रुग्णवाहिका बोलावण्यात आली, तर सोबत लागणारी सामग्री नेण्यासाठी स्पेशल इनोव्हा गाडीची व्यवस्था करण्यात आली। अवयव काढून ते पाठवण्यासाठी सकाळी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले। ते केवळ अर्ध्या तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून अवयव सर्व ती काळजी घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले। तत्पूर्वी सेवा सदनचे डॉक्टर्स व सर्व स्टाफ यांनी या लष्करी अधिकाऱ्याला राष्ट्रगीत गाऊन सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेने यंत्रणा तयारच ठेवली होती। सकाळी 8:30 वाजता अवयव घेऊन निघालेले ॲम्ब्युलन्स नांद्रे मार्गे अवघ्या 3.5 तासात म्हणजेच 12 वाजता पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला पोहोचली। सेवा सदनची एक मोहीम यशस्वीपणे पार पडली। सेवा सदनच्या या कामगिरीचे तसेच पोलिसांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। तसेच ज्या निवृत्त अधिकाऱ्याने आयुष्यभर देशसेवा केली त्याने नंतरही दाखवलेली सामाजिक बांधिलकी आजच्या पिढीसमोर एक वेगळाच आदर्श ठेवून गेली। नमस्कार, माझं नाव दिग्विजय लक्ष्मण शिंदे आणि माझे वडील रिटायर्ड
ऑनररी कॅप्टन माजी सैनिक लक्ष्मण रामचंद्र शिंदे यांचं आज निधन झालं. पण त्यांची अशी प्रबळ इच्छा होती की त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे अवयवदान केले जावे आणि त्याच्या इच्छेचा मला मान ठेवायचा होता. त्यामुळे माझी संमती दिली आणि माझे वडील म्हैसाळगावचे रहिवासी असून त्यांचं वय वर्ष 70 होतं. त्यांच्या या प्रयत्नामुळे दोघा तीनच्या जीवांना जीवदान मिळणार आहे, याचं त्यांना पुण्य मिळणार आहे. मी डॉक्टर अमृता दाते आणि आज माझ्या टीमसोबत इथे उभी आहे. आपल्या सेवा सदन हॉस्पिटलमध्ये ऑर्गन रिट्रायवल आज झालेलं आहे. पेशंट आमचे लक्ष्मण शिंदे पोस्ट ऑपरेटिव्ह त्यांना स्ट्रोक झाला कारणाने मेंदू मृत घोषित केले गेले होते. त्यांची स्वतःची प्रबळ इच्छा होती, तसेच नातेवाईकांचीही इच्छा होती की त्यांचं अवयवदान व्हावं आणि 48 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपल्याकडे पुण्याची टीम येऊन लिव्हरसाठी ऑर्गन रिट्रायवल करून गेलेली आहे. यामुळे सक्सेसफुली आपण दोघा तिघांना जीवनदान देणार आहोत. त्याच्यासाठी मी माझ्या अख्ख्या टीमचे, आपल्या पेशंटचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आभार मानते.